बैठकीमध्ये अनेक इच्छुकांना एबी फॉर्मचं वाटप सुरू असलेलं पाहायला मिळतंय। मात्र अनेक माजी नगरसेवकांना या ठिकाणी एबी फॉर्म दिले जात नाहीयेत, उमेदवारी दिली जात नाहीये। त्यामुळे नाराज जे आहेत ते आता बाहेर येऊन आपण माध्यमांशी संवाद साधताना पाहायला मिळतात। कुठेतरी शिवसेना हा कमर्शियल पक्ष होतोय किंवा आयात उमेदवारांना जास्त करून या ठिकाणी असं म्हटलं जातं की उमेदवारी दिली जाते किंवा त्यांना अर्ज जास्त दिले जातात, असा एक आरोप केला जातोय। काय या नाराज तुम्ही बोललात का कुणाला? तुमचं बोलणं कोणाशी झालं? माझी नगरसेविका आहे, कामाचा अनुभव आहे, शहर प्रमुख आहे, 3 वर्ष पक्ष वाढवलाय, माझा अधिकार होता, मला तिकीट द्यायला पाहिजे होतं। 2 महिला ओपन असताना मला तिकीट नाही। कुणाला दिलं मग? तुमच्या जागी कुणाला दिलं? आता इथून बी फॉर्म गेले असं सांगितलंय। पण फॉर्म दिले असं नाही ना, तुम्ही बोललात का? नाव पण सांगितली यांनी। कोणतं? बरं, मग नाराजी कुणावर आहे? कुणावर नाराजी आहे? 24 तास काम केलं। एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रात एकमेव खणखणीत चालणारं नाणं म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि ते 24 तासामध्ये 22 तास काम करतात। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी 24 तासामध्ये 12 तास काम करते। मी सकाळी 10 वाजता घराच्या बाहेर पडते, रात्री 10 वाजता घरी येते। तुमचे पत्रकार बांधव सुद्धा बघतात, त्यांना पण खूप वाईट वाटतं की ताई या वयात पण इतकं पळतात। माझी शेवटची संधी होती, मला तिकीट द्यायला पाहिजे होतं। मी सुरेखा सुनील कदम पाटील, माझी नगरसेविका, शहर प्रमुख, शिवसेना बरं, हे महिला। सगळं कोण करतंय असं वाटतंय तुम्हाला? कोण करतंय तुम्हाला असं वाटतंय? कात्रज, धनकवडी, प्रभाग क्रमांक 30। कुणी तिकीट कापलेली आहे? तुमची तिकीट कुणी कापली असं वाटतं? कोणतरी गृहिणी आहे। ते बाप्पू शिवतारे बाप्पू बोलताना मी ऐकलं, बरं, त्यांनी तिकीट फोन कोणी केला, कापलंय? कोणाला दिले, तुमचं कोणतरी तिकीट धनकवडे कोणी म्हणून कापलंय? लेडीज आहे वाटतं, तिला दिलं। कोणी कापलंय? आता हे गेले रमेश कोंड्यांच्याकडे फॉर्म, तर मग त्यांनी मला द्यायला पाहिजे होतं ना, प्रमुखाकडे दिल्यानंतर। असं म्हणजे मला तरी काय अजूनपर्यंत निरोप नाही, बोलवलं नाही। नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी अनेक इच्छुक जे आहेत ते नाराज झालेले पाहायला मिळतात। नेमकं काय झालंय वरती अशी परिस्थिती आहे, जे शिवसैनिक आहेत त्यांना बाहेर थांबवले गेलेले आहे आणि जे बाहेर नाही येणारे उमेदवार आहेत त्यांना आतमध्ये घेतलं जातं। शिवसैनिकांवरती हा अन्याय झालेला आहे। आज ठीक आहे, आम्हाला युती तुटली, आनंद आहे, आम्हाला शिवसैनिक पूर्ण ताकदीने लढायच्या ह्याच्यात आहे, पण बाहेरनं उमेदवार दिल्यानंतर शिवसैनिक नाराज आहेत। आता येतील नावं खाली, मी तर त्यांना ओळखत पण नाही। मी कधी शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये मी कधी त्यांना पाहिलेलं नाहीये। ती लोक फॉर्म घेतलेली, ती नाव आता नेते सांगतील तुम्हाला। युती तुटली ना, युती तुटलेली आहे, त्याबद्दल आम्हाला आनंद आहे। शिवसेना पूर्ण ताकदीने लढल, पण जे शिवसेना खरंच तिकीट पाहिजे होती त्यांना भेटलेली नाहीये, बाहेरच्या लोकांना भेटलेली आहे। ते आता नेते सांगतील ना, नेत्यांना विचारा तुम्ही का डावलली। समोर व्यक्त होणार आहे, कारण तुम्ही आता आंदोलन करताय, काय पुढची भूमिका असणार आहे? पुढची भूमिका आमची काय आता सांगणार ना, खूप कार्यकर्त्यांवरती। अरे अहो बाहेर न येऊन जर तिकीट असेल तर कमर्शियल झाला म्हणावं लागेल ना पक्ष। चला हा शिंदे किंवा हे उदय सामंत येणार आहे, त्यांच्या पुढे काय मांडणार? कोणासमोर पण व्यथा मांडा, काय उपयोग होत नाही। चला। नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी अनेक इच्छुक जे आहेत ते नाराज झालेले पाहायला मिळतात। कुणासमोरही आमची व्यथा जी आहे ती मांडली तरी कुणीही आमचं ऐकून घेणार नाहीये। बाहेरून आलेल्या किंवा अनेक वर्ष ज्यांनी शिवसेनेत काम केलेलं नाहीये अशा पद्धतीच्या अनेक उमेदवारांना या ठिकाणी एबी फॉर्म दिले जातात। जे प्रबळ दावेदार होते किंवा माजी नगरसेवक होते त्यांचे मात्र या सगळ्यामध्ये उमेदवारी अर्ज जे आहेत ते रद्द केले जात आहेत आणि एबी फॉर्म त्यांना दिले जात नसल्याची तक्रार जी आहे ती केली जाते। अर्थात वरती बैठक चालू आहे, विजय बापू शिवतारे आहेत, नीलम गोरे आहेत, रवींद्र धंगेकर आणि नाना भानगिरे काही वेळापूर्वीच बाहेर पडलेले आहेत। मात्र या सगळ्याच्या नंतर पुढच्या काही वेळामध्ये उदय सामंत सुद्धा या बैठकीला हजर होणार आहेत आणि त्यावेळेस कदाचित हे जे आता इथले इच्छुक आहेत जे नाराज आहेत ते कदाचित उदय सामंत आल्याच्या नंतर पुन्हा समोर येऊ शकतात, पुन्हा एखादा आंदोलन किंवा निदर्शन करू शकतात। त्यामुळे जे आता या ठिकाणी नाराज आहेत या नाराजांचं नेमकं काय होणार, त्यांना न्याय मिळणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या उपस्थित असलेला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर अनेक नाराजांकडून शिवसेना हा आता कमर्शियल पक्ष होतोय अशा पद्धतीचा आरोप सुद्धा केला जातोय। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।